नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर जर समजा गावी जायचं मन झालं किंवा मुंबईच्या बाहेर जायचा प्लॅन करत असाल आणि तो जमत नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे। आता हे जे लोकेशन आहे ते कुठे लांबचं नसून आपल्या गोरेगावमधलं आरे कॉलनी आहे। आता इथे जायचं कसं ते सांगतो। आता मी मालाडमध्ये राहतो, तर मालाडमधून तुम्ही जर गोरेगावच्या दिशेने निघालात तर तुम्हाला एक लेफ्ट घ्यावा लागेल। मेन आरे कॉलनीचा जो रोड आहे तिथून तुम्ही जात असाल तर तुम्हाला तिथे मध्ये फळं किंवा जी बोरं वगैरे घेऊन बसलेले तुम्हाला दिसतील। मग तिथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे। राईट घेतलात की आतमध्ये जाताना अनेक युनिट आहेत, म्हणजे हे जे रस्ते आहेत ते सर्व तेच आहेत। युनिट 1 युनिट 2 असे आहेत। आता हे जे चाललं आहे ना, हे युनिट 14 15 16 हे या साईडला आहे। ॲक्च्युली आमचं काम होतं युनिट 14मध्ये। तर इथे आरे वसाहत आहेत आणि त्याबरोबर तबेले आहेत मोठे मोठे, तर मी तुम्हाला तेही दाखवणार आहे। तर आता हा जो रोड आहे, जो समोर तुम्हाला रोड दिसतो आहे, तो जे तुम्हाला मी बोललो होतो की मेन रोडला फळं किंवा बोरं वगैरे घेऊन बसतात, तो वाला हा रोड आहे। तर मी तुम्हाला दाखवतो की ते कुठे आहे एक्झॅक्ट। ते समोर तुम्हाला दिसत असेल, हां समोर ज्या गाड्या जातात ना, हा तो मेन रोड आहे। तर तिथून तुम्ही आतमध्ये आलात, इथून मी युटर्न घेतलं की मग हा पूर्ण मोकळा रस्ता लागतो आणि ते तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही फिरू शकता, थांबू शकता, सायकलिंग करू शकता। इथे लोक जॉगिंगला, सायकलिंगला किंवा असे मित्र मिळून येत असतात। इथे पुढे ग्राउंड पण आहे जिथे क्रिकेट खेळण्यासाठी मुलं येतात। इथे रस्ते एकदम मोकळे आहेत, पण तुम्हाला बाईक स्पीडने चालवायची नाही आहे। तुम्ही एकदम सावकाश चालायचं आहे, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये, कारण ते माणसंही चालत असतात किंवा जॉगिंगला येत असतात। एक स्पीड लिमिट ठेवायची आहे। इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। जो राईट साईडला जो रोड गेला आहे तो जोगेश्वरी जो हायवे आहे त्या साईडला बाहेर पडतो, तर आपण लेफ्ट घेऊन जाणार आहोत। तर आता जो हा समोर रोड दिसतो आहे, इथून सरळ गेल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही फिरू शकता। इथे तुम्ही फोटोशूटलाही येऊ शकता। जर तुम्ही नॅशनल पार्कला गेलात तर तुम्हाला ते एंट्री फी वगैरे द्यावी लागते। तर इथे काही एंट्री फी द्यायची काही गरज नाही। तुम्ही इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता किंवा फिरू शकता। इथे पुढे आल्यानंतर इथे 4 रस्ते आहेत। तर जो समोर रस्ता गेला आहे तो पुढे थोड्या अंतरावरती जाऊन बंद आहे। तर आपण आता लेफ्ट साईडला चाललो आहोत आणि इथे जे समोर दिसत आहे ना, हा एक तबेला आहे। तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो। हा खूप लांबपर्यंत पसरलेला आहे। मला वाटतं इथे 300 400 म्हशी असतील। हा पूर्ण सगळा एकच तबेला आहे। हा युनिट नंबर 9 आहे। राईट साईडला तुम्हाला म्हशी पण दिसत असतील आणि इथे समोर जर बघाल तर ही आरे वसाहत आहे। युनिट नंबर 9 आहे। तुम्ही पुढे चाललो होतो युनिट नंबर 16ला। इथून पुढे जाताना हा रस्ता थोडा शॉर्ट आहे आणि मध्ये मध्ये माणसंही असतात, तर वाहनं थोडी सांभाळून चालवा। गावी जसे ओढे असतात तसे इथेही आहेत, पण त्यासाठी तुम्हाला फिरावं लागेल। मी आता माझ्या कामासाठी आलो होतो, तर त्यामुळे मी माझा जो रोड आहे त्या दिशेने चाललो आहे। नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की अशा लोकेशनला घेऊन जाईन। इथे आल्यानंतर तुम्ही कुठेही फिरू शकता, तुम्हाला कोणीही अडवणार नाही। पण रात्रीच्या येण्याचा शक्यतो टाळा, कारण इथे जंगली प्राणी असू शकतात। तेव्हा दिवसाचं या, सोबत मित्रांसोबत या। चला तर पुन्हा भेटूया पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'm
die, I'm the last one to die.